श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचा भक्त नामकर्णी हा गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापूरला दर्शनासाठी निघाला असता सिद्धमुनी त्याला सृष्टीची उत्पत्ती 4 युगे यांची माहिती देऊन गुरुभक्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचा दत्त अवतार श्रीपादवल्लभ यांचे चरित्र व गुरुमहिमा सांगणाऱ्या अनेक कथा कथन करतात. त्या सर्व यात अगदी सोप्या भाषेत दिल्या आहेत. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्वाचा घटक मानला जातो. 7, 18, 28, 34, 37, 43 आणि 51 दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. दररोज सकाळी आंघोळ संध्या करून संकल्प करावा. यासाठी कायम एक आसन वापरावे. पारायण करणाऱ्या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा. दिवसभर ईशचिंतन करावे. पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा द्यावी. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 50. हे ऐकल्याने दुःख वेदना देणाऱ्या शारीरिक व्याधी पूर्ण नष्ट होतील. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंचा एक भक्त धोबी होता. पुढील जन्मात राजवैभव भोगायला मिळावे असा त्याने वर मागितला होता. म्हणून तो पुढील जन्मी वैदूर नगरात मुसलमानाच्या वंशात जन्माला आले आणि वंश परंपरेने यथाकाळ तेथील राजपदावर बसला. त्याच्याजवळ सर्व प्रकारचे राजवैभव सर्व सत्ता होती. परंतु पूर्वी जन्मीच्या सुसंस्कारामुळे तो हिंदू देवतांची मंदिरे ब्राह्मण हिंदू जनता यांना कधीही उपद्रव करीत नसे. उलट त्यांचा आदर करी. मुस्लिम हिंदू असा भेदभाव करीत नसे. मुस्लिम मौला मल्लवी त्याच्या त्या वागण्याला नाव ठेवीत. ते म्हणत, हिंदूची सेवा करणाऱ्याला दोष लागतो, त्याचा विनाश होतो. सृष्टीतील अचेतन वस्तूंना हे अज्ञानी लोक देव मानतात. उदाहरणार्थ दगड झाडे नदी समुद्र सूर्यचंद्र. परंतु तो यवन राजा त्यांच्या बोलण्याला विरोध दर्शवित म्हणे की अल्लाह हा सृष्टीचा मालक आहे. त्याला त्याच्या सृष्टीतील सर्व प्राणी मात्रे सारखीच आहेत. तो हिंदू मुस्लिम असा भेदभाव करीत नाही. या सृष्टीतील प्रत्येक कणाकणामध्ये त्याचे वास्तव्य आहे. मग हिंदूंनी दगड झाडे चंद्र सूर्य नदी समुद्र यांची ईश्वराची स्वरूप मानून पूजन केले तर त्यात काय गैर आहे. मूर्तीपूजा म्हणजे परमेश्वराचे सगुण स्वरूप आहे. देवाचे अमूर्त स्वरूप अंतःकरणाला आकलन होत नसल्यामुळे ते एकाग्र होत नाही. त्यासाठी मूर्तीपूजा ही उपासना आहे. दुसऱ्याबद्दल द्वेष मत्सर राग कपटहीन भावना असेल तर त्याला ईश्वर चिंतन मिळत नाही. ईश्वर भक्तीसाठी अंतःकरण शुद्ध विशाल असावे लागते. काही दिवसांनी त्या राजाच्या मांडीला एक फोड आला. अनेक वैद्यांनी असंख्य उपचार केले, लेप लावले, बत्थे पाणी केले, परंतु तो फोड बरा होईना. राजाच्या यातना वाढत होत्या. श्री गुरूंचा मुक्काम त्या काळात गाणगापुरातच होता. हा राजा पूर्वजन्मीचा आपला भक्त धोबी आहे आणि तो आपल्याला भेटायला त्याच्या सेवकासह येईल याबद्दल श्री गुरूंना अंदाज होता. हे सर्व यवन इथे आलेले तेथील ब्राह्मणांना आवडणार नाही. त्याकरिता आपण येथून गुप्त व्हावे. अनायाचे ईश्वर आहे. गुरु सिंह राशीत आहे. यासाठी पुण्य पर्व काळात गौतमी तीर्थयात्राला निघून जावे हे श्रेयस्कर असा विचार करून श्री गुरूंनी शिष्यांना यात्रेला जाण्याची तयारी करण्याचे सांगितले. एवढ्यात यवन राजा स्वामींना भेटायला आला तर स्वामी काय म्हणतील असे शिष्य वर्ग आपसात म्हणत होते. इकडे यवन राजाला पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे खोडावर काही उपाय आहे का असे ब्राह्मणाला विचारावे, त्याचा सल्ला घ्यावा, औषधे अथवा उपाय करावा असे वाटू लागले व त्याने विद्वान ब्राह्मणांना बोलावून आपल्या व्यथेबद्दल सांगितले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, पूर्वजन्मी आपल्या हातून घडलेली पापे व्याधी रूपाने कष्ट देतात. त्यासाठी तीर्थक्षेत्री जाऊन दान धर्म किंवा एखाद्या सत्पुरुषांनी एकनिष्ठ भावाने सेवा करावी हा उपाय सांगितला. सत्पुरुषाच्या कृपा आशीर्वादाने अनेक जन्मीची पापे नष्ट होतात. तेथे या लहानशा शारीरिक व्याधींचे क्षणात निराकरण होईल. राजाने ब्राह्मणाची फार विनवणी केली. अनन्य भावाने त्यांना शरण गेला. त्याची आगतिकता पाहून आणि ब्राह्मणाबद्दल आदर भक्ती पाहून ब्राह्मणांनी त्याला
पापविनाशी नावांचे तीर्थक्षेत्री जाऊन तेथे स्नान करावे असा सल्ला दिला. राजा त्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्साहाने आनंदाने एक तास पापविनाशी तीर्थाला गेल्यावर त्याने त्या तीर्थात स्नान केले. स्नान करून तो बाहेर येताच तेथे एका यतीचे आगमन झाले. यतीला पाहून राजाने श्रद्धापूर्वक त्याला वंदन केले व आपली व्यथा सांगून त्यावर उपाय विचारला. त्याने सुद्धा ब्राह्मणाप्रमाणेच एखाद्या महानुभावी संन्यासाचे दर्शन घेतल्यास व्याधी नष्ट होईल असे सांगितले व एका संन्यासाच्या कृपादृष्टीने असाध्य दुर्धर रोग असे रोग व्याधी कसे नष्ट होतात त्याचे उदाहरण म्हणून पूर्वी घडलेली एक कथा सांगितली. पूर्व काळी अवंती म्हणजेच उज्जैन नगरीमध्ये एक दुराचारी ब्राह्मण राहत होता. तो आपल्या ब्राह्मण वर्णाप्रमाणे आचरण करीत नसे. स्नान संध्या पूजा न करता वेश्यागमन मद्यपान अशी व्यसने करी. अपशब्द बोले. पिंगला नावाच्या वेश्येला त्याचा सहवास आवडे. पिंगला नावाच्या वेश्येकडे तो राहत असताना तिच्या घरासमोरील रस्त्यावरून ऋषभ नावाचा योगी चालला होता. या ब्राह्मणाने धावत जाऊन त्याच्या पायाला वंदन करून आदरापूर्वक विनंती करून त्याला घरात आणले. त्याचा सन्मान करून त्याला स्वादिष्ट भोजन दिले. सुगंधी फुले अर्पण करून त्याची पूजा केली. भोजनानंतर वामकुक्षी करण्याकरता उत्तम रेशमी शय्या केली असता त्याला झोप लागेपर्यंत त्याचे पाय चेपले. त्या दोघांच्या सेवावृत्तीने संतुष्ट होऊन समाधानाने त्या योग्याने ब्राह्मण आणि पिंगला यांना मनपूर्वक शुभाशीर्वाद दिले व तो निघून गेला. पुढे कालांतराने तो ब्राह्मण वृद्ध होऊन आणि पिंगलाही मरण पावले. पुढे वज्रबाहू राजा आणि महाराणी सुमती यांचा पुत्र म्हणून तो सुमती राणीच्या उदरात गर्भरूपाने वाढत असताना राजाने आनंदाने महोत्सव साजरा केला. प्रजेलाही राज्याला उत्तराधिकारी येणार म्हणून आनंद झाला. या सर्व आनंद सोहळ्यामुळे राणीच्या सवतीला संताप आला व त्यांनी कपटाने मसराने राणीला सर्पाचे विष गोड बोलून पाजले. त्याच्या महादारुण परिणाम म्हणजे त्या विषामुळे राणीच्या सर्वांगावर मोठे मोठे फोड फुटले. तशात राणी प्रसूत होऊन त्या नवजात बालकांच्या सर्वांगावरही दुर्धर व्रण उमटले. त्यातून दुर्गंधयुक्त रक्त वाहू लागले. राजाने देशोदेशीच्या तज्ञ वैद्यांना बोलावले. अपार द्रव्य खर्च केले, परंतु राणी आणि नवजात राजकुमार यांची व्याधी आटोक्यात येईना. ते दोघेही त्या व्याधीमुळे होणाऱ्या यातनांनी तळमळत आक्रंदत राहत. राजाला त्यांचे हाल सहन होईना. त्याचे राजकारभारात मन लागेना. त्यांच्याबरोबर त्यालाही काळजीत झोप येईना. वैद्यांनी उत्तमोत्तम औषधांची परीक्षापूर्वक उपचार पद्धत अवलंबिली, परंतु राणी व राजकुमार यांना अन्न पाणी जाईना. ती प्रेतवत दिसू लागली. राजाला त्या दोघांकडे पाहणे दुःखदायक होऊ लागले. त्याने राज्यातील कुळांना बोलवले व सांगितले की माझ्या पत्नी आणि मुलाला घोर निर्मनुष्य अरण्यात नेऊन सोडा. राणीचे माता पिता, राजपरिवारातील दासदासी, प्रजानन, मंत्री यांना राजाच्या व राणी व राजपुत्राचा त्याग करण्याच्या निर्णयाचे फार दुःख झाले, परंतु राजाचाही नाईलाज झाला होता. शेवटी कोळ्यांनी राजा आज्ञेचे पालन केले. राणी व राजपुत्र यांना रथातून घोर अरण्यात नेऊन सोडले व ते राजधानीला परत आले. राजाने दुसऱ्या राणींना ही गोष्ट सांगितली. त्यांना अतिशय आनंद झाला. राणी सुमती प्रसूतीमुळे व्याधीमुळे अत्यंत दुर्बल झाली होती. तशात अन्न पाणी यांची दुर्मिळता सोबत अशक्य नवजात बालक यामुळे अतिशय दुःखी कष्टी झाली होती. परंतु त्या घोर अरण्यात वाघ, सिंहासारखे हिंस्र पशु, विषारी नाग, सर्प यांचे वास्तव्य असल्यामुळे राणी सुमती मुलाला घेऊन एका दिशेने कसे तरी कुरडत बसत उठत पडत चालत राहिली. पुढे तिला एक पायवाट दिसली. त्या वाटेवरून ती सरळपणे चालत असताना तिने काही गुरे चरताना पाहिली. इकडे तिकडे शोधकपणे पाहताना गुराखी मुलेही दिसली. तिने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांनी तिला तू इथून जवळच एक मंदिर आहे तिथे जा, तिथे तुला पाणी व अन्नही मिळेल असे सांगून मंदिराकडे जाण्याचा मार्ग सांगितला. राणी सुमती अत्यंत कष्टाने चालत त्या गावापर्यंत पोहोचली. त्या मार्गावरून अनेक स्त्रिया पुरुष चालले होते. तिने त्यांना विचारले, या नगरीतील प्रजा संतुष्ट दिसत आहे, येथील राजा कोण आहे? त्या म्हणाल्या, येथील राजा पद्माकर नावाचा असून तो मोठा सत्वशील पुण्यवान आहे. तो दयाळू महाधार्मिक आहे. इतक्यात वैश्य राजाच्या घरी काम करणारी एक दासी तेथे योगायोगाने आली. तिने राणी सुमतीला पाहिले. मायलेकराची दया वाटल्यामुळे तिने राणी सुमतीला आपल्या राजाकडे घेऊन गेली. राजा पद्माकराने राणी सुमतीला आदरपूर्वक आश्रय दिला. तिच्या अन्न वस्त्राची व्यवस्था केली. तिला राहण्यासाठी घर दिले. तिच्या रोगावर उपचार सुरू केले. काही काळानंतर तिचे लहान बालक व्याधीमुळे मरण पावले. राणी सुमतीने खूप शोक केला. सर्वांचा
या दुर्घटनेमुळे वाईट वाटले. त्यामुळे ऋषभयोगी यांचे पूर्वजन्मातील सत्कर्म स्मरून त्या पुण्यकर्माच्या उपकारासाठी तेथे प्रगट झाले. त्या महान तपस्वी ज्ञानी योगाला पाहून राजा पद्माकराने त्यांचे तत्परतेने पुढे येऊन स्वागत केले. त्यांना उत्तम आसनावर बसवून त्याची पूजा केली, त्यांना वंदन केले. राणी सुमतीबद्दल माहिती सांगून पद्माकर राजाने तिच्यावर कृपा करण्याची विनंती केली. ऋषभ मुनींनी सुमतीला जन्म मृत्यूच्या क्षणभंगुरतेबद्दल शोक करणे अज्ञान आहे, त्यामुळे मानवाला दुःख सोसावे लागते. त्याकरिता भगवान शिवाची भक्ती कर, म्हणजे दुःख कमी होईल, असा उपदेश केला. परंतु राणी सुमती दुःख शोकामुळे विचार करण्याच्या मनस्थितीमुळे नसल्यामुळे मलाही मृत्यू यावा असे म्हणून अधिक शोक करू लागले. तिची अवस्था पाहून ऋषभमुनींना तिची दया आली. त्यांनी ते आपल्या जवळचे चिमूटभर भस्म मंत्रून मृत मुलाच्या तलेवराला लावले, त्यांच्या तोंडात घातले. त्या क्षणी ते बालक राणीच्या मांडीवरून उठून जिवंत झाल्यावर रडू लागले. त्याचे सर्वांग तेजस्वी झाले. ऋषभमुनींनी आणखी चिमूटभर भस्म राणी सुमतीच्या कपाळावर मंत्रून लावले. त्या क्षणी तिची शारीरिक व्याधी नाहीशी झाली. तिचेही शरीर सुदृढ पूर्ण बरे झाले. हा चमत्कार पाहण्याकरिता आजूबाजूला बरीच प्रजा उपस्थित होती. त्यांनाही आश्चर्य वाटले. सर्वजण ऋषभयोगी राजाला वंदन करू लागले. परंतु ऋषीने सुमती राणी व तिचा पुनर्जन्म लाभलेला पुत्र यांना दीर्घायुष्य आरोग्य संपन्न जीवन लाभेल असा आशीर्वाद दिला. राजपुत्र यांना कीर्ती संपत्ती राज्य बुद्धी सर्व काही प्राप्त होईल असा वर दिला व ते ऋषभ ऋषी तात्काळ निघून गेले. पद्माकराने वज्रबाहू राजाला ही सर्व घटना दूत पाठवून कळविली. वज्रबाहू राजाला आनंद झाला. त्याने तत्काळ राणी सुमती बालक यांना सन्मानाने आपल्या राज्यात नेले. पद्माकर राजाचे आभार मानले. त्याच्याशी त्यांनी मैत्रीपूर्वक संबंध जोडले. बैदूरच्या यवन राजाला यतीने ही कथा सांगितली व पुढे म्हटले की हे राजा, पुरुषाच्या सेवाधर्माने त्याची कृपा झाली तर तुझाही हा दुर्घट फोड बरा होईल. त्यासाठी तू गाणगापुरात श्री गुरु नृसिंह सरस्वती आहेत त्यांना शरण जा. त्यांच्या दर्शनाने तुझी व्याधी बरी होईल. चिंता करू नकोस, मनामध्ये दृढ भाव धर. हे ऐकून राजाने श्री गुरूंच्या दर्शनाचा निश्चय केला. त्याप्रमाणे तो गाणगापुरात पोहोचला. तेथे गेल्यावर स्वामी कोठे भेटतील, त्यांचे दर्शन कोणत्या ठिकाणी होईल या संबंधी लोकांकडे चौकशी करू लागला. श्री गुरूंना या यवन राजाचा त्रास होऊ नये म्हणून लोक त्याच्या प्रश्नांची उत्तरे टाळाटाळ करू लागले. हे राजाच्या लक्षात आल्यावर त्याने दरडावून रागावून विचारले, मी त्या सत्पुरुषाच्या दर्शनासाठी लांबून आलो आहे, मला त्वरित त्यांचे वास्तव्य असलेली जागा दाखवा. श्री गुरु अमरजा संगमावर अनुष्ठान करण्यासाठी गेले आहे. त्यांचे सर्व पूजाविधी यथासांग पार पडल्यावर ते येतील असे लोकांनी सांगितले. परंतु राजा श्री स्वामींच्या दर्शनासाठी अधीर झाला होता. त्याने कोणाही सेवकाला सोबत घेतले नाही. तो एकटाच पालखीत बसून अमरजा नदीच्या संगमावर गेला. तेथे त्याला लांबून श्री गुरु दिसले. तो पालखीतून उतरला व पायी चालत हात जोडून त्यांच्या समोर गेला. नमस्कार करून उभा राहिला. त्याला पाहताच श्री गुरु म्हणाले, काय रे परटा, मला यापूर्वी भेटलास त्याला बराच काळ लोटला, फार वर्षांनी पुन्हा भेटलास. श्री गुरूंचे शब्द कानावर पडताच यवन राजाला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार केला. त्याचे डोळे भरून आले. त्याने सद्गीत अंतकरणाने श्री गुरूंना मला पुन्हा जन्म नको, आता मुक्ती द्या म्हणून भक्तिभावाने विनंती केली आणि मांडीवर फोड उठला आहे, त्याच्या फार यातना भोगाव्या लागतात असे सांगितले. यावर श्री गुरु म्हणाले, कोठे हाय फोड दाखव. परिटाने फोड दाखवण्यासाठी मांडी उघडी केली, परंतु मांडीवर कसलाही साधा ओरखडाही नव्हता. केवळ श्री गुरूंच्या दर्शनानेच तो व्याधीमुक्त झाला. राजा म्हणाला, सद्गुरु राया, आपल्या कृपा आशीर्वादाने मी अनेक ऐश्वर्ये, सुखे, प्रापंचिक समाधान, राज्यपद अशा गोष्टींचा उपभोग घेतला आहे. माझी व्याधीही आपण नष्ट केली. आता केवळ एकच इच्छा आहे की आपण माझ्या राज्यात यावे. या निमित्ताने आपले पवित्र चरण राजधानीला लागावेत, म्हणजे सर्व काही पावन होईल आणि मनाला समाधान होईल. माझे सर्व वैभव ही आपली कृपाच आहे, तरी पण ते आपण पाहावे अशी माझी मनोकामना आहे. आपल्या कृपा दृष्टीने सर्व पावन करावे अशी वारंवार प्रार्थना करू लागला. श्री गुरु म्हणाले, आम्ही संन्यासी तुझ्या राज्यात कसे येणार? तेथे जीवहत्या, गोहत्या होते.
आम्हाला तेथे येणे योग्य वाटत नाही. यावर राजा म्हणाला, मला सुद्धा या गोष्टी करणे मान्य नाही, परंतु यवन जातीत जन्म झाल्यामुळे जाती धर्माप्रमाणे त्या करावे लागतात. आपण भक्तांचे अंतःकरण जाणता पुत्र पौत्र समजून माझ्याकडे आलात तर मी सर्व सत्ता वैभवाचा त्याग करून आपल्या सेवेत राहील. श्री गुरूंनी जाणले होते की यापुढील काळात यवनांची सत्ता प्रबल होणार, कलियुगात अधिक प्रकटपणे राहणे योग्य होणार नाही. त्याकरिता त्यांनी सिंहस्थ पर्व काळाच्या निमित्ताने गाणगापूर सोडून गौतमी नदीकाठी जाण्याचे निश्चित केले. जाता जाता राजाची ही मनोकामना पूर्ण करावी म्हणून ते निघाले. राजाने आपल्या बरोबर आणलेले राजवैभव त्यांना दाखविले. श्री गुरूंना पालखीत बसवून त्यांच्या पादुका हातात घेऊन स्वतः पायी चालू लागला. परंतु श्री गुरु त्याला म्हणाले, राजा तू सुद्धा पालखीत बेस. तुझी प्रजा ब्राह्मणाची सेवा करतोस म्हणून तुला दोष देईल. तू तुझी सेना लवाजमा परिवार यांच्यासह पुढे जा. आम्ही तुझ्या राज्यात येऊ. आम्ही तपस्वी संन्यासी, आम्हाला आमचे नित्य अनुष्ठान संध्या करावे लागते. तुझ्या बरोबर येऊन आम्हाला आमची जप तप संध्या अशी नित्य कर्मे पार पाडता येणार नाही. म्हणून आम्ही आमच्या शिष्य परिवारासह पापविनाशी तीर्थावर त्वरेने निघतो. तेथे तू आमच्या भेटीला यावेस. असे सांगून श्री गुरु शिष्य वर्गासह अदृश्य झाले आणि योग बलाने मनोवेगाने पापविनाशी तीर्थावर पोहोचले. श्री गुरु तेथे अनुष्ठान चालले असताना सायनदेवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटायला आला. त्याने श्री गुरुची पूजा केली. इतर भक्तही गोळा झाले. श्री गुरूंनी यवन राजाला पापविनाशी तीर्थावर भेट होईल म्हणून सांगितले. म्हणून यवन राजा 44 कोसांचे अंतर एका दिवसात पार करून पापविनाशी तीर्थावर पोहोचला. तेथे त्याने श्री गुरूंना वंदन केले. पुन्हा आपल्या राजधानीत येण्याचा आग्रह केला. श्री गुरूंनी त्याची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यवन राजाला आनंद झाला. त्याने श्री गुरूंच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरी सजविली. श्री गुरूंना पालखीत बसून आपल्या राजधानीत नेले. संपूर्ण मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या. स्वतः श्री गुरूंच्या पादुका हातात घेऊन पालखीच्या मागे पायी चालत राहिला. प्रवेश द्वारावर मोत्याची तोरणे, रेशमाच्या पताका, ध्वज उभारले. श्री गुरूंना हिंदू सुवासिनी औक्षण केले. सर्व हिंदू प्रजेला आनंद झाला. सर्वांना श्री गुरूंच्या पायावर डोके टेकून दर्शन घेतले. वाद्याचा मंगल गजर होत होता. श्री गुरु चरणावरून द्रव्य, रेशमी वस्त्रे, फळे राजा ओवाळून टाकत होता व ते भिक्षूंना दान करत होता. त्यामुळे ते संतुष्ट होत होते. श्री गुरु हिंदू प्रमाणे यवन प्रजेलाही आशीर्वाद देत होते. त्यांच्या दृष्टीपुढे भेदभाव नव्हता. राजवाड्यात श्री गुरूंना सन्मानपूर्वक आणले. सिंहासनावर बसून त्यांनी राजपरिवारातील स्त्रिया पुरुष यांनी पूजा केली, आरती केली, वंदन करून आशीर्वाद घेतले. श्री गुरु यवन राजाला म्हणाले, तुझी इच्छा मी पूर्ण केली. तुला अजून काय पाहिजे? यवन राजा म्हणाला, मला ज्ञान हवे, ज्यामुळे मी या प्रपंचातून मुक्त होईल. कारण आतापर्यंत मी पुष्कळ वर्ष राज्य केले, सुख उपभोग घेतले. आता आपली चरण सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. यावर श्री गुरु म्हणाले, आता आपली पुन्हा भेट श्रीशैल्य पर्वतावर होईल. तेथे तू तुझ्या पुत्रावर राज्यकारभार सोपवून यथावकाश घेशील, तेव्हा तुझी इच्छा मी पूर्ण करेन. असा राजाला आशीर्वाद देऊन श्री गुरु गोदावरी गौतमी नदीत स्नान करून गाणगापुराला गेले. श्री गुरु चरण दर्शनामुळे सर्वांना आनंद झाला, समाधान झाले. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना जवळ बोलावून घेतले व म्हणाले, यवन राजा येथे येऊन गेल्यामुळे इतर यवनीही येथे वारंवार येतील. त्याचा येथील राहिवाशांना उपद्रव होईल. त्याकरिता आम्हीच येथून निघून श्रीशैल्य पर्वतावर यात्रेसाठी जाणार आहे. परंतु तेथे गुप्त रूपाने सूक्ष्म देहाने आमचे वास्तव्य असेल. प्रगटपणे आम्ही येथून जाणार म्हणजे आम्ही येथे नाही, अशी चहूकडे वार्ता पसरेल. सिद्ध नामधारकाला म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरु दत्तावतार नृसिंह सरस्वती यांनी श्रीशैल्य पर्वतावर कसे प्रयाण केले यासंबंधी मी तुला सांगतो. गाणगापूर येथे श्री गुरुच्या रूपाने कल्पवृक्ष आहे. दर्शनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्याकरिता श्री गुरु चरित्र वाचून त्याचे मनन करावे. 50वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.